नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला या काव्यपंक्तीने अवघा भारतीय जनता पेटून उठली आणि स्वतंत्र चळवळीसाठी लढा देऊ लागली. त्या विनायक दामोदर सावरकर यांना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या वतीने त्रिवार वंदन. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती सर्व गुरुजनांचं, बंधू भगिनींचं आणि छोट्या मोठ्या बालमित्रांचं सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक सोपान सुंबे आपणासमोर घेऊन येत आहेत इयत्ता 3री ते इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं अत्यंत अचूक आणि अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन, आणि तेही अल्प दरामध्येच. आम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध आणि NMMS या सर्व परीक्षांची तयारी करून घेत आहेत. तर चला पाहूयात. आज आपण या स्टुडिओच्या माध्यमातून इयत्ता 7वी एप्रिल 2026 पेपर क्रमांक 1 मराठी विषयाचं अचूक विश्लेषण, तेही सखोल माहितीसह. मित्रांनो, मागील वर्षी एप्रिल 2026 रोजी माध्यम मराठी या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. पण सर्वप्रथम आपणास माहित पाहिजे की स्पर्धा परीक्षेला जाण्यापूर्वी त्या विषयाचं गुणतालिकेचा आराखडा, शिष्यवृत्ती परीक्षा काय सांगतोय, शिष्यवृत्ती परीक्षा आपण कोणत्या वर्गाचं पाहतोय, इयत्ता 7वी. मग काय पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांकामध्ये काय कोणकोणते विषय समाविष्ट आहेत, तर मराठी. अरे वा, व्हेरी गुड. बहुतेक विद्यार्थ्यांना त्याचं आकलन आहे, कारण की उत्तर देत आहेत. गणित या विषयामध्ये, मराठी विषयामध्ये किती एकूण प्रश्न संख्या असते, प्रश्न संख्या किती आहे, एकूण 25. प्रश्न संख्या किती आहे, 25. आणि गुण किती आहेत, 50. त्याचप्रमाणे गणित विषयामध्ये प्रश्न संख्या किती आहे, व्हेरी गुड, सुंदर, खूपच छान सांगितलंय, माहित आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करतोयस. प्रश्न संख्या 50, गुण 100. म्हणजेच एकूण किती झाले गुण, 150. म्हणजेच एकंदरीत हा 150 मार्कांचा पेपर असतो. त्यापैकी मराठी विषयासाठी 25 प्रश्न संख्या असते आणि 25 प्रश्न संख्यामध्ये आकलन, शब्दसंपत्ती, कवी, साहित्य हे सर्वांचाच त्या ठिकाणी समावेश केलेला असतो. ते आपण लाईव्ह क्लासमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रश्नपत्रिकेचं विवेचन करून घेऊयात. पहिला प्रश्न विचारलाय, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही. सजातीय काय सांगितलंय, सजातीय स्वर जोडी कोणती नाही. पर्याय दिला आपल्याला, 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा. मग सजातीय स्वर म्हणजे काय हे आपणास माहित पाहिजे. म्हणजे काय, एकाच उच्चार स्तरातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. स्वजातीय स्वर हे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर यांच्यापासून बनलेले असतात. कशापासून, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर मिळून काय म्हणतात, सजातीय स्वर. सजातीय स्वर, बरोबर.
मग आपल्याला काय विचार करायचा आहे? कंठ, हा माझा कंठ आहे. टाळू म्हणजे जिभेचा वरचा भाग आणि ओष्ठ, ओठ. इथून निघणारे ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर एकाच स्थानातून निघत असेल तर त्यांना सजातीय स्वर म्हणतात. उदाहरणार्थ पहा, कंठ. कंठातून यापैकी कोणता स्वर निघेल पाहूयात. अ, आ. काय निघलाय? अ, आ. त्याला काय म्हणतो आपण? बरोबर ना, कंठातून निघला. नंतर दुसरा कोणता आहे? टाळू. मग हा कोणता टाळूतून निघणारा? ई. 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 पुढील कोणता आहे? ओठ. उ. उ. म्हणजेच काय, हे स्वर कसे आहेत? सजातीय स्वर आहेत. राहिला प्रश्न 3 नंबर पर्यायाचा. त्याचा उच्चार निघतो ए, ऐ. म्हणजेच काय? ए, ऐ. कंठ तालव्य. म्हणून विसंगत जोडी म्हणजेच काय? सजातीय जोडी नसलेली कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3. येते लक्षात? नोट करा. चला पुढे. पुढील प्रश्न पाहू काय आहेत? मराठी व्याकरणिक दृष्टिकोनातून खूप अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढला प्रश्न, संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. संधी नियमानुसार काय करायचं आपल्याला? विसंगत जोड शब्द ओळखायचा आहे. जोड शब्द पण कसा आहे? संधी. संधीच्या नियमानुसार. मग जेव्हा आपल्याला संधी नियमाचे नियम माहीत असेल तेव्हा आपल्याला फोड करता येईल. आपण प्रश्नार्थक दृष्टिकोनातून विवेचन करताना आपण विवेचन करून घेऊयात. पण विवेचन झाल्यानंतर आपण जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग चालू असेल तेव्हा आपण त्याचा अभ्यास निश्चितच करणार आहोत. पाहूयात. उदाहरणार्थ निष्फळ. काय सांगितलं आहे? निष्फळ. निष्फळ या शब्दाची फोड जर केली तर काय निदर्शनास येईल आपल्याला? नि फळ. नंतर पाहूया निष्कारण. निष्कारण. निष्कारण शब्दाची फोड नंतर दुष्कर. म्हणजेच काय या ठिकाणी अर्थ तयार होतो? हे सर्व कसे आहेत? विसर्ग संधी आहेत. कसे आहेत? विसर्ग संधी आहेत. कसे आहेत? विसर्ग संधी आहेत. परंतु पुढलं काय सांगितलंय? षडानन. षडानन. षडाननची फोड जर केली, संधीचा विग्रह केला तर काय दिसून येतं आपल्याला? म्हणजेच काय? हा शब्द कसा आहे? व्यंजन संधी. काय आहे? व्यंजन संधी आहे. येते लक्षात? चला पुढे नोट करून घ्या. पुढील प्रश्नाचं त्या ठिकाणी आपण विवेचन करूयात. पुढील प्रश्न दिलाय, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? काय प्रश्न सांगितला आहे?
पुढील कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे असं विचारलंय. पर्याय दिलेत. शेतकरी शेतात राबत असतो. राधा शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेऊन आली. वाटेत एक भेळीचे दुकान होते. दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्य हे तेवढेच मोठे आहे. पहा, संयुक्त क्रियापद म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. जेव्हा धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात. कोण? धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद. पहा, धातू साधित सहाय्यक क्रियापद, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद जेव्हा दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात तेव्हा संयुक्त क्रियापद होते. काय होते? तेव्हा संयुक्त क्रियापद होते. या वाक्यात काय दिसतंय तुम्हाला? अरे वा, व्हेरी गुड, छान अभ्यास झालाय. राबत असतो. राबत हे काय झालं? धातू साधित. राबत काय झालं? धातू साधित. आणि सहाय्यक क्रियापद काय झालं? असतो. म्हणजेच काय आलं? राबत असतो. या प्रश्नामध्ये राबत हा धातू साधित आहे, सहाय्यक हा असतोय आणि दोन्ही शब्दाची काय होते? क्रियेचा बोध एकच करतात, म्हणून त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. नोट करा पटापट. येते लक्षात? कोणाच्या लक्ष देत नाही? अरे वा, व्हेरी गुड, सगळ्यांच्याच लक्ष देत आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. आपण या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन व्यासपीठावरून सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून तेही अल्पदरात करतो. आपण यावर्षी शैक्षणिक वर्षामध्ये जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेचं मार्गदर्शन करतो आणि तेही अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीप्रमाणे. म्हणून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून सहकार्य करावं. चला पुढला प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न काय दिलाय? पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. काय सांगितलंय? पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. प्रश्न अत्यंत सुंदर दिलाय. त्याच्यामध्ये काय दिसलंय? केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, म्हणजे शब्दांच्या जाती दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत? शब्दांच्या जाती दिलेल्या आहेत. मग या शब्दांच्या जाती आपल्याला जर माहीत असेल तर आपण पाठ्यपुस्तकाखेरीज अवांतर पुस्तकाचे वाचन करावे याचं विश्लेषण व्यवस्थित करू शकतो. पाहूयात. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय या वाक्यामध्ये काय होतात? जसं की ज्या वाक्यात मनातील भावना व्यक्त होतात त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. काय म्हणतात? मनातील भावना. काय म्हणायचं त्याला? मनातील भावना व्यक्त होतात त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. पाहूयात. शब्दयोगी अव्यय. आता आपल्याला पाहिजे शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. काय सांगितलं? जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्या शब्दाच्या वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. मग या वाक्यातील नाम काय आहे? पाठ्यपुस्तक. काय नाम आहे? पाठ्यपुस्तक हे नाम आहे आणि त्याला कोणता जोडून शब्द आलाय? खेरीज हा शब्द जोडून आलाय. काय आलाय?
खेरीज हा शब्द जोडून आलाय. म्हणजेच काय झालं तर पाठ्यपुस्तकांखेरीज हा शब्द जोडून आल्यामुळे तो स्वतंत्रपणे आला का? खेरीज हा शब्द स्वतंत्रपणे आलाय का? नाही आला. तो जोडून आलेला आहे. म्हणून या जोडून आलेल्या शब्दामुळे त्या ठिकाणी काय आला? शब्दयोगी अव्यय तयार झाला. म्हणजेच पर्याय नंबर 2 अचूक आहे. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? जे शब्द क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. क्रियेबद्दल अधिक माहिती, क्रियेबद्दल अधिक माहिती, क्रियेबद्दल काय करतात? अधिक माहिती सांगितली त्यांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. पुढला पर्याय काय सांगितलाय? उभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय म्हणजे काय? जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी वापरले जातात त्यांना उभयनवी अव्यय म्हणतात. म्हणजेच काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडली जातात त्यांनाच उभयनवी अव्यय म्हणतात. लक्षात येतंय? नोट करून घ्या. चला, समजतंय मुलांनो? ओके, व्हेरी गुड. पुढला प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी स्त्रीलिंगी नामे कोणती? काय? स्त्रीलिंगी. पहा, आपल्याला स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग हे माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? स्त्रीलिंगी. अरे ओके, सोप्यात जाऊ आपण. तो, ती, ते. तो, ती, ते. काय सांगितलंय? तो होईल का? थाप, पाप, माप, चाप नाही. मग ती थाप, ते पाप, ते माप, तो ताप. म्हणजेच काय? चार पर्यायांपैकी पहिला पर्याय नंबर 1 या ठिकाणी काय दर्शवितो? स्त्रीलिंगी दर्शवितो. तो, ती, ते. आपण अचूक विश्लेषण लाईव्ह मध्ये घेणारच आहोत. आपण आता सद्यस्थितीमध्ये फक्त प्रश्नपत्रिकेचं विवेचन करत आहोत. याचं विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. चला, पुढला प्रश्न पाहूयात. वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचे. वचन प्रकारानुसार वचन माहिती तुम्हाला, एक वचन, अनेक वचन, बरोबर ना? वचन प्रकारानुसार जर विचार करायचा जर म्हटलं, काय दिसतंय? प्रार्थना एक वचन मध्ये एक वचन, अनेक वचन, बरोबर? हे सर्वांनाच माहिती आहे. मग एक वचन, अनेक वचन मध्ये काय दिसतंय निदर्शनास? प्रार्थनाच. नंतर घटना, सामने. येते का लक्षात बाळांनो? सामने. भावना, म्हणजेच वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. त्यापैकी पर्याय क्रमांक 3 हा काय अचूक पर्याय आहे. येते लक्षात? काय असतं? विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टींचं व्याकरणिक दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. चला, पुढील प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? आपल्याला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय माहित पाहिजे.
आणि आपण याचं विवेचन, ह्या विभक्तीचं विवेचन, कायचं विभक्तीचं विवेचन आणि प्रत्यय याचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कधी करणार आहेत? जेव्हा आपले लाईव्ह रेकॉर्ड सुरू होतील त्यावेळेस आपण अभ्यास करणार आहे. तर चला पाहूयात. ऊन हून ही कोणती आहे विभक्तीचे प्रत्यय? पंचमी. काय? पंचमी विभक्ती. नंतर सलातेना हे कशाचे आहेत? येईल सांगता? द्वितीया आणि चतुर्थी विभक्ती. पुढील चाचीचे ही षष्टी. कशाचे आहेत? षष्टी विभक्ती. आणि त इ आ हे कोणत्या विभक्तीचे आहेत? सप्तमी. हे लक्षात आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला हे लक्षात येतील त्यावेळेस आपण विभक्तीचे प्रत्यय तर आपण पंचमी, द्वितीया, प्रथमा, तृतीया, षष्टी, सप्तमी याचा विविध प्रकारचे असणारे विश्लेषण आपण लाईव्ह मध्ये करणारच आहोत. इथे लक्षात. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती. परत पुढला तोच प्रश्न त्याच अनुषंगानुसार आला, विभक्तीबाबतच आलाय. मग प्रथमा आहे, द्वितीय प्रथमा, तृतीया, चतुर्थी, द्वितीया. आता आपल्याला याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. मग क्रांतिकारकांनी काय सांगलंय? क्रांतिकारकांनी म्हणजेच यातला मूळ शब्द काय आहे? क्रांतिकारक. मूळ शब्द काय आहे? क्रांतिकारक. त्याला कोणता प्रत्यय लागलाय? नी. बरोबर ना? मग क्रांतिकारक एक शब्दाला काय शब्द लागलाय? नी हा प्रत्यय लागलाय. म्हणजेच नी हे काय दर्शवितो रे? नी हा प्रत्यय काय दर्शवितो? तर नी हा प्रत्यय काय दर्शवितो? अनेक वचनी हा प्रत्यय दर्शवितो. म्हणून ह्या तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे काय? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे. येते लक्षात? चला पुढला प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न जाण्यापूर्वी आपण जे एवढं मोठं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करत आहोत, ह्या मार्गदर्शनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय गणित, बुद्धिमत्ता हे विषय त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात. या विषयांचं सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याजवळ प्राध्यापक मारुती शिंदे, ज्यांनी मागील काही दिवसांपासून UPSCच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे, ते आपल्यासोबत आहेत. चला पुढला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे? पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल? मी तुला भेटलो की तुझे काम करेल. काय सांगितलंय? मी तुला भेटलो की मी तुझे काम करेल. बैल गेला आणि झोपा गेला. खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. चांगले पीक यावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केले. मग खूप प्रयत्न म्हणजे खूप मेहनत केली. मग सांगा बरं याच्यातील पर्याय कोणता यायला पाहिजे? पुढीलपैकी
कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल? मी तुला भेटलो की तुझे काम करेन, बैल गेला आणि झोपा गेला, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच, परंतु चांगले पीक यावे म्हणून त्याने खूप मेहनत केली. पहा, जेव्हा वाक्यामध्ये काय, पण, परंतु ह्या शब्दांनी वाक्ये जोडली जातात. काय जातात? वाक्य जोडली जातात. त्यावेळेस अर्धविराम वापरावे लागेल. काय लागेल? वापरावे लागेल. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. चला पुढल्या प्रश्नावर जाऊयात. पुढील प्रश्न, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखायचा. आपल्याला काय करायचं आहे? वाक्य प्रकार ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 11, जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला, या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखायचा आहे. वाक्य प्रकार दिलेत, केवळ, अज्ञार्थी, संयुक्त, मिश्र. मग कशावरून त्या ठिकाणी ओळखायचं आहे? म्हणजेच काय, जेव्हा एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात त्याला काय म्हणतो आपण? मिश्र वाक्य म्हणतो. काय म्हणतो आपण? मिश्र वाक्य असं संबोधतो. मग ते कसं शक्य आहे? जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला, या वाक्यामध्ये काय झालंय? जो तो, काय सांगितलंय? जो तो, या सर्वनामांनी काय केलेले? वाक्य जोडलं असून ते पूर्णत्वास नेलंय. म्हणून वाक्याचा प्रकार काय आहे? मिश्र वाक्य आहे. येते लक्षात? चला पुढल्या प्रश्नावरती. पुढला प्रश्न सांगितलाय, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झालेत. मग आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. काय सांगतोय वाक्याचा काळ? विराजमान झाले आहेत. काय झालेत? विराजमान झाले आहेत. विराजमान झाले आहेत म्हणजे काय? वाक्याचा काळ ओळखायचा आहे. विराजमान झाले आहेत, वाक्य पूर्ण झाले. पण कोणत्या स्थितीत झालेत? चालू घडीत झालेत, वर्तमान स्थितीत झालेत. झाले होते असं विचारलंय का? विराजमान झाले होते असं विचारलंय का? नाही विचारला. विराजमान होणार आहेत असं विचारलंय का? नाही. मग काय विचारला प्रश्न? विराजमान झाले आहेत, म्हणजे ती सद्यस्थिती आहे. सद्यस्थिती म्हणजे काय? वर्तमान काळ. आजचा दिवस म्हणजे काय? वर्तमान काळ. कालचा दिवस भूतकाळ, उद्याचा दिवस भविष्यकाळ. मग आत्ता या घडीला विराजमान झालेत म्हणजेच काय? तो काळ कोणता असला पाहिजे? वर्तमान काळ. काय पाहिजे? वर्तमान काळ. मग जर वर्तमान काळ जर होत असेल, मग त्या वर्तमान काळामध्ये कोणता काळ येतो? पूर्ण वर्तमान काळ. म्हणून त्या पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय निवडला जातो. येते लक्षात? चला पुढला प्रश्न. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? काय सांगितलंय? चिंतामण त्र्यंबक खानोलकर. हा प्रश्न अत्यंत उत्कृष्ट कवी आणि साहित्यक यावरती विचारलेला आहे. काय केलंय? चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? मग टोपण नाव विचारले आपल्याला. काय विचारले? टोपण नाव. आपल्याला कवी आणि साहित्यक यांच्यावरती चांगला अभ्यास झाला पाहिजे. पहिला पर्याय आरती प्रभू, दुसरा चारुता सागर, तिसरा अज्ञातवासी आणि चौथा अनिल. मग यांचा आपल्याला माहित पाहिजे. आता जर ज्या विद्यार्थ्याचा व्यवस्थित पर्टिक्युलर अभ्यास झालाय तो विद्यार्थी अचूक पद्धतीप्रमाणे सांगू शकतो. काय येईल सांगता? कोण सांगतंय? सांग रे. अरे वा, व्हेरी गुड. आरती प्रभू. म्हणजे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे? आरती प्रभू. मग चारुता सागर काय आहे? अज्ञातवासी कोण आहे? अनिल कोण आहे? हे पण माहित पाहिजे. मग चारुता सागर कोण आहेत? दिनकर. काय? दिनकर भोसले. नंतर अज्ञातवासी दिनकर केळकर. अनिल आत्माराम देशपांडे. कवींचे साहित्यक, त्यांची टोपण नावं, हे सर्व गोष्टी आपणास माहित पाहिजे. बारकाईने कटाक्षाने अभ्यास करणं गरजेचं आहे. चला पुढल्या प्रश्नावरती जाऊयात.
पुढला प्रश्न दिलाय 14 ते 16 साठी सूचना, म्हणजे प्रश्न क्रमांक 14 ते 16 काय सांगितलंय? 14 ते 16 खालील सूचना कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडायची आहेत. काय करायचे आपल्याला? पर्यायातून निवडायची आहेत. उभे भवंती प्रासाद गगनभेदी, पथी लोकांची होय दाट गर्दी, प्रभा दीपांची फुले अंतराळी, दौलतीची नीत चालते दिवाळी. कोपऱ्याशी गुणगुणत अन अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार जो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. जीभ झालेली ओरून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपवास, अनेन थिजले धरथरती हात पाय, रूप दैन्याचे उभे मूर्त काय. किंवा यावी प्रणतयाची कुणाला, जात उपहासुनी पसरल्या कराला, तोची कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उदानुकुर उर, मने राहीन दिन मी एक उपाशी, परी लाभू दे 2 घास यासी, खिसा तोनी तया ओंजळीत चालू लागे तो दिनबंधू वाट. किती सुंदर कविता आहे. आता यावरती कोणता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ते पाहूयात. दीनबंधू कोणास म्हटले आहे? काय दीनबंधू कोणास म्हटले? अपंगाला, दौलतीला, मजुराला, गरीबाला. कवितेमध्ये मागील कवितेमध्ये पहा पुन्हा एकदा, मागील कवितेमध्ये दौलतीचा, गरिबीचा, अपंगाचा कोणता उल्लेख झालेला दिसून येतो? तर अपंग हा शब्द दिसतो. उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार जो मला, हृदय त्याच्या जणू आत जात असायला. म्हणजे एखादा अपंग व्यक्ती पाकनी मंदिराच्या कडेला किंवा कुठेतरी असं ओंजळ घेऊन उभा असतो, भीक मागत असतो, तो अपंग. म्हणून प्रश्न क्रमांक 14 मधील अचूक पर्याय काय असणार आहे? दीनबंधू कोणास म्हटले? अपंगाला. कोणाला म्हटले? अपंगाला म्हटले आहे. पुढला प्रश्न चला पाहूयात. ज्ञानार्थ स्कॉलरशिप फाउंडेशनच्या अंतर्गत आपण जी काही स्कॉलरशिप घेत आहे त्या स्कॉलरशिपमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण लक्षात घ्या बालकांनो, आकलन, शब्दसंपत्ती, उतारा, विवेचन ह्या सर्व गोष्टींवरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आपण पहिला कविता अभ्यासल्यानंतर कवितेचा पहिला प्रश्न 14वा नंबर सोडला. आता 15वा नंबरचा क्वेश्चन, अपंगांच्या आश्रयाला कोण जात आहे अशी कवीला वाटते? अपंगांच्या आश्रयाला कोण जाते अशी कवीला वाटते? तर अपंगांच्या आश्रयाला जात आहे पहा, सगळ्यात शेवट दिलेला आहे दीनबंधू, सगळ्यात शेवटच्या लाईन मध्ये दिलेला आहे जावे असे दीनबंधू वाटे. म्हणून पर्याय क्रमांक 1 असा त्याचं उत्तर आहे. पुढला प्रश्न पाहूयात. गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? समानार्थी विचारलाय. पहा काय विचारलाय? समानार्थी म्हणजेच तो सारखा असला पाहिजे. कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. गरीब, गरीब म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? अत्यंत गरीब, दीन. मग यातला पर्याय क्रमांक 1 हा अचूक पर्याय आहे. दीन पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी लक्षात घ्या. चला पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक नेक्स्ट. 17 ते 19 साठी सूचना, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा आहे. 17, 18, 19. आता पहा, आपल्याला एका प्रश्नावरून बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळतात, गडबडतात, उत्तर काय लिहायचं असा प्रश्न परिच्छेदाचा विचारला जातो परीक्षेला. 17व्या नंबरचा प्रश्न 18वरती डिपेंड असतो, 18वा 19वर डिपेंड असतो. आता आपण तिन्ही प्रश्न एकाच वेळी त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, येते लक्षात. मग आता पाहूयात. टिंब टिंब दिवस संपत आले होते. दिवस कोणते संपत आले होते? पर्यायामध्ये सांगितले पेरणीचे, सुगीचे, उन्हाळ्याचे, पानगळीचे. 4 पर्याय दिलेत, पण आपण त्याचं उत्तर तसं देऊ शकत नाही. पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय द्यायचं नाही. गडबडीत उत्तर देऊन त्या ठिकाणी चूक करायची नाही. पुढला प्रश्न, सारे टिंब टिंब
शेतकरी सुखावले होते, वृक्ष निष्पन्न झाले होते, उकाड्याने हैराण झाले होते, शेतकरी पेरणी करत होते. समजतंय? बर. पुढला प्रश्न. थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात टिंबटिंब निर्माण होईल. निसर्गात टिंबटिंब निर्माण होईल. काय यायला पाहिजे? चैतन्य. काय? चैतन्य निर्माण होईल. अभिरुची, तेजस्विता, चैतन्य, उदासीनता. मग जर थोड्या दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात चैतन्य निर्माण होत असेल, ऋतुराज कधी म्हणजे काय? वसंत ऋतू. बरोबर ना? म्हणजेच काय? थोडक्यात पावसाळ्यापूर्वीची अवस्था. मग पावसाळ्याच्या पूर्वीची अवस्था काय असणार आहे? झाडांना पानं राहणार आहेत का रे? नाहीच. म्हणजे वृक्ष निष्पर्ण झाले होते. काय? पर्याय नंबर 2. इथं सारे वृक्ष निष्पन्न झाले होते असा अचूक पर्याय येणार आहे. आणि इथं पर्याय काय यायला पाहिजे? उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते, सारे वृक्ष निष्पन्न झाले होते, थोड्या दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात चैतन्य निर्माण होईल. अशा पद्धतीप्रमाणे सुंदर प्रश्न असतात, वेगवेगळ्या धर्तीवरचे असतात, विचारले जातात. आपल्याला त्याचा अचूक निष्कर्ष करता आला पाहिजे. पुढला प्रश्न. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडायचा. वेगळ्या अर्थाचा शब्द निवडायचा. काय करायचं आपल्याला? वेगळ्या अर्थाचा. आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला शब्द संपत्ती जर माहित असेल तर आपण व्यवस्थितरित्या आपण त्याचं विवेचन करू शकतो. मग दिव्य, भव्य, प्रचंड, विशाल, जर तसं विचार करायला जर गेलं तर दिव्य म्हणजे काय? अति अलौकिक. काय? अलौकिक याचा असा अर्थ होतो. परंतु भव्य, प्रचंड, विशाल हे तीनही शब्द कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत. कसे आहेत? तीनही शब्द कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत. आणि दिव्य हा कसा शब्द आहे? वेगळा आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाचा शब्द असलेल्या पर्यायातून आपल्याला निवडायचा होता आणि तो आपण अचूक पद्धतीप्रमाणे निवडला आहे. चला पुढला प्रश्न बघूयात. येते लक्षात. शब्द संपत्ती फार महत्वाची आहे. शब्द संपत्तीच्या माध्यमातूनच तुम्ही सगळं कव्हर करू शकता. पुढला प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आपल्याला काय करायचं आहे? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द पण शब्दसंपत्ती मधला सर्वात महत्वाचा भाग आहे. शुद्ध अशुद्ध आपल्याला शाळेमध्ये शिक्षक सांगतात शुद्ध शब्द लिहा, शुद्ध लेखन लिहून आणा. शुद्ध लेखन लिहून आणा म्हणजे काय? त्याचा हा आता या ठिकाणी उपयोग होतो. पहा. कीटक, भीषण, कौतुक, म्हणजेच काय? पहिल्या पर्यायाला जी वेलांटी दिलेली आहे, पहिली वेलांटी, तो चुकीचा पर्याय. तिसऱ्या पर्यायामध्ये पण भ ला पहिली वेलांटी दिली ते पण चुकीचं आहे. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये त ला दिलेला उकार हा पण चुकीचा आहे. म्हणून तिन्ही पर्याय अशुद्ध असून चौथा पर्याय कसा आहे? शुद्ध स्वरूपाचा आहे. चला पुढला प्रश्न. आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आणि मानस असेल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये कशा पद्धतीप्रमाणे यशस्वी होतील आणि मार्गदर्शन करता येईल हे आम्ही तुम्हाला देणारच आहोत. लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करून लाईव्ह लेक्चरसाठी 15 तारखेपासून आपण सुरू करत आहे. तर चला पुढला प्रश्न. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ. काय सांगितलंय? अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ विचारलाय. यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा. काय विचारलाय? चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय दिलाय कोल्हेकुई. कोल्हेकुई म्हणजे काय? शूद्र लोकांची बडबड. म्हणजेच काय? चुकीचा अर्थाचा पर्याय निवडायचा. चुकीचा म्हणजे कोल्हेकुई शूद्र लोकांची बडबड हा अचूक पर्याय आहे. म्हणजे अचूक म्हणजे हे वाक्यार्थ बरोबर आहे. कारण की
व्यर्थ लोकांनी, खालच्या दर्जाच्या लोकांनी केलेली वायफळ बडबड म्हणजेच काय, कोल्हेकुई, त्याचा वाक्यात उपयोग केला आपण. पुढला खुशाल चेंडू म्हणजेच काय, चैनखोर मनुष्य. खुशाल चेंडू म्हणजे काय, चैनखोर मनुष्य. चैनखोर म्हणजे जो कोणत्याही प्रकारची काळजी न करता स्वतःच्या दुनियेत व्यस्त असतो त्याला काय म्हणतो आपण, खुशाल चेंडू. बादरायण संबंध काय सांगितलंय, बादरायण संबंध, बळेच दाखविला संबंध. म्हणजेच कसं, ओढून ताडून बळजबरीने नातेसंबंध जोपासणे किंवा लगड करणे त्याला बादरायण संबंध असं म्हणतात. परंतु पांढरा कावळा हा कोणत्याही प्रकारचा, हा काय, कोणत्याही प्रकारचा अतिशय शांत वृत्तीचा, म्हणजे याचा कोणताही असा संबंध, सहसंबंध दर्शविलेला दिसून येत नाही. कारण का हा कोणत्या प्रकारचा अलंकारिक अस्तित्व असलेला शब्द नाही, म्हणून त्याचा शांत वृत्तीशी असा कोणत्याही प्रकारचा संबंध लागत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. चला पुढला प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न, क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य काय सांगितलंय, क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. पहा, क्षुधा म्हणजे काय, भूक. क्षुधा म्हणजे काय, भूक. काय, क्षुधा म्हणजे भूक. मग हे शब्द संपत्ती आपल्याला अनुभवणं किंवा माहित असणं गरजेचं आहे. आर्त म्हणजे काय, व्याकुळ झालेला. काय, अर्थ म्हणजे काय, व्याकुळ झालेला. अशा पद्धतीप्रमाणे याचा पर्याय काय होईल, भूक, व्याकुळ झालेला म्हणजेच काय, भुकेने व्याकुळ झालेला. पर्याय क्रमांक काय, 2, भुकेने व्याकुळ झालेला असं त्याचं उत्तर दर्शविलं जातं. चला पुढला प्रश्न, औसानं गोळा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. औसानं गोळा होणे काय सांगितलंय, औसानं गोळा होणे, बरे न वाटणे, अपेक्षा भंग होणे, शक्ती एकवटणे, खूप भीती वाटणे. इयत्ता 4थी पासून स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी पर्यंत आपणास वाक्य आणि वाक्प्रचार यांचा उल्लेख परीक्षेला विचारला जातो. कोणता वाक्प्रचार कधी आणि कोणत्या वेळेस विचारतील सांगता येत नाही, म्हणून सर्व वाक्प्रचार आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. औसानं गोळा होणे, औसानं गोळा होणे, पहा तुम्हाला एक वाक्यात उपयोग सांगतो. बाजीप्रभू देशपांडेंनी स्वराज्य रक्षण करण्यासाठी घोडखिंड लढवली आणि सर्व अवसान गोळा करून म्हणजेच काय, सर्व शक्ती एकवटून सिद्धीजवळवरती मात केली. म्हणजेच काय, अवसान गोळा केली म्हणजेच काय, शक्ती एकवटणे. काय, सर्व शक्ती एकवटणे. चला पुढील प्रश्नावरती जाऊयात. वेळ थोडाच असतो आणि थोड्या वेळात चांगलं आकलन करणं, चांगला पेपर सोडवणं हे प्रत्येकाचंच काम असतं. शेवटचा प्रश्न, पोट भरत नाही म्हणून नाही, अपूर्ण मन पूर्ण करा. काय, पोट भरत नाही ही अपूर्ण म्हणे, कशी आहे, अपूर्ण म्हणे, मग ही पूर्ण करायची. मग अपुरे जेवण पोट भरत नाही, होईल का पूर्ण, मन होऊ नाही होऊ शकत. पाणी पिऊन नाही, कान करून नाही, दात करून, येस 100% दात करून पोट भरत नाही. म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी करून, छोट्या छोट्या गोष्टी करून त्यातून मोठं असं कोणतं काम साध्य होत नाही, म्हणून दात करून पोट भरत नाही असं विवेचन होतं या ठिकाणी. आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता 8वीसाठी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीप्रमाणे NMMS या परीक्षेचं मार्गदर्शन आपण करणार आहोत, तेही अल्पदरामध्ये. फक्त आणि फक्त NMMS साठी आपण फक्त मात्र 3000 रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांना NMMSचं मार्गदर्शन करत आहोत. आपण या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या अंतर्गत मी स्वतः सोपान सुंबे मराठी आणि इंग्रजी विषयाचं आपणास चांगला अति उत्कृष्ट मार्गदर्शन करून कसे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होतील आणि माझ्या समवेत
प्राध्यापक मारुती शिंदे सर, ही पण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती आपणास सखोल मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.